त्याच पद्धतीचं नियमावली या सामन्यामध्ये देखील केली गेली। अर्थातच मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना गावठाण विपक्षात खेळणारा संघ मोहवाडी। दोन्ही संघाच्या जर्सी मात्र सेम, परंतु सेम विचार करून चालणार नाही। विचाराची प्रतिकारिकता, एक विचाराची दिशा आपल्याला वेगळी आखावी लागेल, वेगळी रणनीती आखावी लागेल। जरी आपल्या संघाची जर्सी एक समान असेल, परंतु विचार आणि रणनीती एकसारखी ठेवून जमली जाणार नाही। जर आपल्याला संघाला पराजय किंवा विजयी करायचे असेल तर पराजयी संघाची देखील रणनीती वेगळी असेल, विजयी संघाची देखील रणनीती वेगळी असावीच पाहिजे। यावेळेस मात्र गावठाण संघाचा 13 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मोहाडी संघाच्या प्राणांगणात उजव्या कोपऱ्यातून ही खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न पाहूया। बोनस मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे बोनसची अपील केली जाईल का, परंतु नाही। त्याला प्रत्युत्तर मोहवाडी संघाचा हा चढाईपटू। सन्माननीय गावठाण संघाचे एक प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक मधुकर मेंगाळ यांना देखील विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावर यावं आणि आपण या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकाच्या वतीनं आपण शुभ सन्मान स्वीकारावा। सन्माननीय अध्यक्ष साहेब गोविंदजी लेंडी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या प्रमुख मान्यवरांना आपण शुभ संधी या स्पर्धेच्या वतीने जपत असताना चला मेडिकल घ्या। ग्राउंड नंबर 1 वर मात्र पेन बनाम अलिबाग अशी चुरत चालू आहे। बघूया कुठला संघ प्री क्वार्टर फायनल साठी पात्र होतो। नक्कीच गावठाण संघामध्ये मनोज मेंगाळ 13 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, रायगड संघामध्ये कर्णधार पद देखील भूषवलं होतं। हा अष्टपैलू खेळाडू गावठाण संघाचा आज या आदिवासी असोसिएशनच्या या कबड्डीमध्ये अर्थातच भव्य आदिवासी चषकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करणार, सर्वांचं लक्ष केंद्रित करणार का। अतिशय चांगल्या पद्धतीचा फुटवर्क असताना बोनस मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न, आणि ह्याला म्हणतात मी का आदिवासी संघाचा खेळाडू असून रायगड जिल्ह्यामध्ये मी संघाचं प्रतिनिधित्व अर्थातच कर्णधार पद का भूषवलं। त्याला प्रत्युत्तर मोहवाडी संघाचा हा चढाईपटू। चला पंच सामने चालू करा। सन्माननीय तुमचं नाव? मधुकर नाग्या मेंगाळ गावठाण या मान्यवरांकडून 13 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू या खेळाडूसाठी ज्याने रायगड जिल्हा या कुमार गटातून लागोपाठचा नक्कीच या मेंगाळ साहेबांनी या आयोजकांसाठी या स्पर्धेसाठी 200 रुपयाचं देणगी आर्थिक सहाय्य दिलेलं आहे, त्याबद्दल देखील त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार। नक्कीच आपल्यासारखं एक दानशूर व्यक्तिमत्व समाजामध्ये फार कमी असतात, त्यातीलच आपण एक म्हणून आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला देखील। दोन्ही संघ बरोबरीत चाललेले आहेत। दोन्ही ग्राउंडवरती जे सामने आपण पाहतोय ते दोन्ही ग्राउंडवरचे सामने हे बरोबरीने दिसतात, गुणफलकांना दिसतात। दोन्हीकडे बरोबरीने दोन्ही सामने चालू आहेत। अतिशय सुंदर असे सामने पाहतोय आपण या गुलाबी थंडीमध्ये सुद्धा।
तुळशीच्या सामने पाहतो की हा सामना अंतिमचा सामना असेल, फायनलचा सामना असेल, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये धडक मारण्यासाठी अजून तुम्हाला अथक मेहनत परिश्रम करावा लागेल. नक्कीच विजयासाठी मला मोठा संघर्ष करावा लागेल. इथे दोन्ही ग्राउंड क्रमांकावरती या चारही संघाला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, कारण सामना हा अजूनही बरोबरीने चालू आहे. या दोन्ही ग्राउंड क्रमांकावरती अतिशय क्या बात आहे, अतिशय सुंदर अशी टक्कर गावठण संघाकडून. कारण दादा नक्कीच हिरामन दादा आपण पाहिलं गेलं तर बिना किए किसी की जय जयकार नहीं होती, बिना किए किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागेल, प्रत्येक खेळाडूला संघर्ष करावा लागेल जर माझ्या संघाचं नाव या आदिवासी चषकावर कोरायचं असेल तर. मग आता तो खेळाडू कोणता ठरणार, तो संघ कोणता ठरणार. यावेळेस मैदान क्रमांक 2 वर सुंदररित्या पकड केली जाते घोडगाव संघाकडून. दोन वर पटुला लेफ्ट साइडला जो जय भवानी गोडगाव संघ आहे त्याच्या पाठीमाग वायर शॉर्ट सर्किट झाले, तिथे शॉर्ट लागत आहे असं समजले. त्याच्यावर तिथे कोणी उभे राहू नका. डीजे ऑपरेटर ग्राउंड क्रमांक 2 चा स्कोर बोर्ड आहे, याच्यामध्ये कृपया कोणी थांबू नका. तिथे वायर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शॉक लागू शकतो. कृपया सावधगिरीने राहायचं, तिथे जायचं नाहीये. खूप झालेला आहे आणि थंडीही देखील खूप पडलेली आहे, त्यामुळे मी उपस्थित असलेल्या खेळाडूंना सर्व म्हणजे अर्थातच कोणी पराजयी होऊ नये ही माझी सद्भावना असेल. अर्थातच आपण प्रवास करत असताना सुरेखरित्या प्रवास करा आणि आपल्या घरी सुखरूप राहा ही नक्कीच या स्पर्धेच्या वतीने सद्भावना आमची असेल. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पार पाडली गेली. सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सुगळवेचे सुपुत्र भाजप नेते रायगड जिल्हा प्रकाश भाऊ देसाई यांच्या प्रमुख सहकार्यामुळे ही स्पर्धा पार पडली गेली आणि त्यांच्या या सहकार्यामुळे ही स्पर्धा आज संपूर्ण यशस्वीरित्या पार पाडली जाईल यात मात्र शंका नाही. तालुक्याला सन्माननीय प्रकाश भाऊ देसाई सारखं एक वैभव प्राप्त होणं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. कारण जर आपण गोविंदाचा आपण जर विचार करायला गेलो तर सुधागड तालुक्यात कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो, त्या ठिकाणी सर्वात मोठं सहकार्य सन्माननीय प्रकाश भाऊंचीच असते हे आपण मान्य करायला हवं. कारण त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण काही दिवसापूर्वी अर्थातच कालच त्या स्पर्धेचा अंतिम सोहळा पार देखील पाडला गेला. जी एकांकिका स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त सुधागड तालुक्यामध्येच ती भरवली जाते. स्पर्धा एकांकिका स्पर्धा राष्ट्रीय दर्जाची एकांकिका स्पर्धा ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थातच 18 डिसेंबर या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी एकांकिका स्पर्धा आपल्या सुधागड तालुक्यात आपल्याला सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. चला ग्राउंड नंबर 2 वरती जय हनुमान चिंचवाडी शरद को मित्रांनो, तुम्हाला मागायची पण मी सांगितलं 1 मिनिटाच्या आतमध्ये हजर झालेले आहे किंवा फक्त 5x5चा सामना खेळावा लागेल. त्यामुळे सर्व संघांनी आता तयारीतच राहायचंय. आणि जो संघ उपस्थित राहील त्याचा प्रतिस्पर्धी संघ जर का विनंती आहे तर लगेचच
किंचवाडी यांच्या प्रतिनिधित्वाने खरोखर मित्रांनो असा जर तुम्ही प्रतिसाद दिला याच सहकार्याची आम्हाला गरज आहे मित्रांनो. खरोखरच वेळेत आपण उपस्थित राहा आणि असेच उपस्थित शेवटपर्यंत उपस्थिती दाखवा जेणेकरून आपला सामन्याचा वेळ हा वाचला जाईल आणि सामने कुठेतरी लवकर पार पाडले जातील. तसेच नाव नंबर 1 वर यानंतर तयार व्हायचा आहे शेनवाई विरुद्ध करंबेळे खालापूर शेनवाई विरुद्ध करंबेळे खालापूर निवडी सहकारी संघ नायकाने आपले संघ तयार ठेवायचे आहे. मैदान क्रमांक 1-2 वर यावेळेस मात्र शरद नगर संघ यावेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. त्यांचे पाठीराखे त्यांचे व्यवस्थापक सन्माननीय गोविंद दामोदर दादा आतापर्यंत तिसरी फेरी चालू झाली परंतु 4 तालुक्यातले सगळे अजून प्रत्येक तालुक्यातले 2-2 टीम आहेत. त्यामुळे अजून सुद्धा चषक कुठल्या तालुक्यात झाली अनिश्चित आहे. नक्कीच कारण या सर्व तालुक्यातील खेळाडू होते लढत देत आहेत. त्यांच्या समोर एक 5 कोटी चषक पाहतोय आणि ह्या चषकावरती या पहिल्या आदिवासी लीगचा एक कोण मानकरी ठरते याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोणीही सांगू शकत नाही की हा चषक हा तालुक्यामध्ये जाईल. अद्याप तर कोणीही सांगू शकत नाही. काय म्हणतो निवड नक्कीच विरामन दादा आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये आम्ही अनेकशा स्पर्धा पाहिल्या अनेक स्पर्धेमध्ये समालोचन केलं अनेक स्पर्धेचा अनुभव देखील घेतला परंतु ह्या पद्धतीचे चषक मी अजूनपर्यंत कोणत्याही स्पर्धेत पाहिले नाही. चषक भलेही मोठे असतील पण चषकाची एक कुवत एक मर्यादा कशा पद्धतीने असावी हे मात्र माझ्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रवींद्र दादा चौधरी यांनी ओळखलं आहे. सर्व चषक देखील सन्माननीय प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे. चला ग्राउंड नंबर 1 वरती यानंतर शेनवई आणि करंबेळे खालापूर फायनल कॉल. सर्व खेळाडूंना भुरळ पाडावी आणि सर्व खेळाडूंना प्रेमात पाडावं असं हे सुवर्णमय आकर्षक चषक आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. राजेश बसपा अजून एक सामना आपण खेळू शकता. चला जयराम दोरे आपण कुठे असाल तर पंचांचं काम पाहण्यासाठी गावडोरे येते. जयराम दोरे